आज सांगली या ठिकाणी कृष्णामाईच्या घाटावरती ज्या ठिकाणी आम्ही उपोषणाची सुरुवात केली त्या उपोषणाची सुरुवात ज्या माईवरती विश्वास ठेवून केला होता ते कृष्णाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन खरोखर जर बघितलं तर आतापर्यंतच्या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन केले तेव्हा कृष्णाबाईचा आशीर्वाद आम्हाला सातत्याने लाभलेला आहे। त्याच अनुषंगाने 1 तारखेला जेव्हा कृष्णाबाईच्या घाटावरती आंदोलनाची सुरुवात केली त्याच अनुषंगाने 5 दिवस जेव्हा उपोषण केलं त्याची खरोखर दखल माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून 5 तारखेला आले आणि त्यांनी शब्द दिला की आपली मंत्री महोदयांची भेट घालून देतो। हे सर्व करत असताना जे एक माणसासाठी काय जर ध्यान लागतं या अनुषंगाने माननीय श्री महेंद्रभाऊ चंडाळे साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेले उपोषण सोडलं गेलं। पण ते तेवढ्यावरतीच न थांबता महेंद्रभाऊंनी सातत्यपूर्वक त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि उद्या सकाळी आमची मुंबई या ठिकाणी भेट आहे। या सर्व लढ्यामध्ये पत्रकार बांधव असतील, पोलीस डिपार्टमेंट असतील, सर्वांनीच खूप सहकार्य केलं। ज्यांची खरोखर व्यथा आहे ती व्यथा सत्यामध्ये उतरेल यासाठी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची उद्या भेट आहे आणि त्या भेटच्या अनुषंगाने आमची जी व्यथा आहे ती त्यांच्या दरबारी कृष्णामाईच्या माध्यमातून कृष्णामाईच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही मुंबईच्या दिशेने आता निघत आहोत। फक्त मला एकच मायला विनंती करायची आहे की जेव्हा जेव्हा एक संकट येतं तेव्हा खरोखर जेव्हा आम्ही म्हैसाळच्या पाण्यासाठी देखील आंदोलन जेव्हा केलं तेव्हा ह्याच कृष्णामाईचं पाणी जेव्हा मुंबईला होऊन गेलं त्यावेळी 2000 कोटी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झाली। एवढ्यावरतीच न थांबता सातत्यपूर्वक माणसाला माणसासाठी काय तर करणं गरजेचं आहे। या अनुषंगाने देवावरती विश्वास असणं गरजेचं आहे आणि तो विश्वास सार्थ आमच्या कृष्णामाईवरती आणि 100% आम्हाला मुख्यमंत्री वा कार्यकर्ते विद्यार्थी त्यांना यश प्राप्त होऊन जाईल त्यात मात्र शंका नाही। मी भाऊ आणि सगळेच मंडळी वा कार्यकर्ते, पत्रकार बांधव सगळेच मंडळी आमच्या सोबत आहेत आणि आम्ही आता मुंबईच्या दिशेने आज निघतो। धन्यवाद। आणि कृष्णामाईच्या ठिकाणी आलो आणि कृष्णामाईची पूजा केली, ओटी भरली, नारळ त्या ठिकाणी अर्पण केला, आईला नमस्कार केला आणि मामाची भेट आम्हाला घडवून देणार, कृष्णामाई मामाची भेट घडवून देणार ही एक आशा मनामध्ये निर्माण होती आणि ते आईने काम ह्या ठिकाणी केलेलं आहे। जे कृष्णामाई पुत्र आमच्या सोबत आहेत, कृष्णामाई पुत्र म्हणून त्याला ओळखलं जातं, त्या पुत्राला लावून आमच्यासोबत सातत्यपूर्वक आमच्या खांद्याला खांदा लावून मुंबईच्या दिशेनं माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घडवून देण्यासाठी आई जरी माणसामध्ये किंवा तुमच्या आमच्यामध्ये दिसत नसली तरीसुद्धा ते मनामध्ये जाऊन प्रत्येकांच्या डोक्यामध्ये जाऊन त्या कृष्णामाईने जे कार्य केलं ते अप्रतिम आहे आणि 100% युवा कार्यकर्ते विद्यार्थ्यांना न्याय भेटेल त्यात मात्र शंका नाही। आणि इथं आम्ही जे पूजा केली, देवाला नमस्कार केला, नमन केलं आणि आमची जी श्रद्धा आहे आमची माई कृष्णामाई त्या कृष्णामाईच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आता मुंबईच्या दिशेनं चाललेलो आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।